मित्रांनो, मी अत्यंत शांतता प्रिय माणूस आहे आणि खास करून राजकारणाशी काही मला देणं घेणं वाटत नाही. राजकीय विषयावर तर मला कधीही बोलू सुद्धा वाटत नाही. परंतु काही अशा गोष्टी निर्माण होतात, काही अशा मजबुरी निर्माण होतात. खास करून मी हे चॅनल सुरू केलं होतं की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जो खरा विचार आहे तो सांगितला जात नाही. कीर्तनाला काही मर्यादा येतात, लक्षात ठेवा. आणि यामुळे या चॅनलच्याद्वारे काही गोष्टी ज्या तुकाराम महाराजांशी संबंधित आहेत किंवा वारकरी साधू संतांशी संबंधित आहेत त्या खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं होतं. परंतु काय होतं की सध्या जी देशातील परिस्थिती आहे, जी अधर्माकडे वाटचाल सुरू आहे, जी असत्याकडे वाटचाल सुरू आहे, जी भ्रष्टाचार पार देश रसातळाला घेऊन चाललेली आहेत आणि त्यामुळे यावर बोलावं लागतं ते नाइलाजास्तव. आणि अगदी असेच काही जण मला या यूट्यूबच्या दुनियामध्ये भेटले. त्यामध्ये रवींद्र पोखरकर आहेत, त्यामध्ये आपल्या या मुक्ताताई कदम आहेत, अन्य अनेक आहेत मित्रांनो. प्रशांत कदम आहेत, अजून आपले ते त्रिशूळ पाटील आहेत, रविराज साबळे आहेत. मित्रांनो, हे लोक का बोलत आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारत देशाचा जो बेस आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर, लक्षात ठेवा. या बेसचा आधार घेऊन हे बोलत आहेत, संविधानाचा आधार घेऊन बोलत आहेत, लोकशाहीचा आधार घेऊन बोलत आहेत. आणि जे उलट सरकारच्या फायद्याचं आहे, जे काम सरकारने करायला पाहिजे, जे काम निवडणूक आयोगाने करायला पाहिजे, जे काम पोलिसांनी करायला पाहिजे, जे काम येथील मेन फ्रंट मीडियाने करायला पाहिजे, लक्षात ठेवा ते काम हे लोक करताना दिसत आहेत. आणि ज्यांची जिम्मेदारी आहे संविधानाचं संरक्षण करणं, कायद्याचं संरक्षण करणं, लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणं, देशाचं संरक्षण करणं, देशामध्ये शांतता नांदवता येईल कशा पद्धतीने हे बघणं, हे ज्यांचं काम आहे. निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते स्वतःच ते काम करत नाहीत, ते सगळेजण देशाच्या विरोधामध्ये काम करत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे जर कांड तुम्हाला जर पाहायचे असतील तर अनिल देशमुख राज्याचे जे माजी गृहमंत्री होते त्यांचं पुस्तक आहे, ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. ऑर्डर मागवा आणि बघा, पहा, वाचा, मग तुम्हाला कळेल. किंवा आपलं संजय राऊत यांचं पुस्तक आहे ते वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. असा मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे. आणि आज रवींद्र पोखरकर यांनी नाव घेतलं नांदेडच्या प्रकरणामध्ये. तिथं असणारे अशोक चव्हाण, ज्या अशोक चव्हाण, आता त्यांच्याबद्दल आपल्याला काही वैयक्तिक बोलायचं नाही, ते काँग्रेसमध्ये होते, भाजपमध्ये गेले, चीफ मिनिस्टर होते. काय भ्रष्टाचारचं प्रकरण असेल काय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एका आधुनिक मुक्ताई, त्या काळामध्ये एक मुक्ताई होऊन गेल्या, संत मुक्ताई. आणि तोच वारसा खऱ्या त्या संत मुक्ताईंचा वारसा आज खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये जर कोण जपत असेल तरी त्या मुक्ता कदम आहेत. आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या मुक्ताईला त्रास झाला, त्या ज्ञानोबरायांना त्रास झाला, नामदेवरायांना त्रास झाला, तुकाराम महाराजांना त्रास झाला. त्या काळामध्ये जी त्रास देणारी जी व्यवस्था होती, जी विषमतावादी व्यवस्था होती, जी पाखंडाचं समर्थन करणारी व्यवस्था होती, जी आसाराम बापूचं समर्थन करणारी व्यवस्था होती, लक्षात ठेवा, जी राम रहीमला निर्दोष सोडणारी जी व्यवस्था होती आणि खऱ्या संतांच्या गाथा बुडवणारी जी व्यवस्था होती, लक्षात ठेवा, आज त्या व्यवस्थेचं सरकार आहे. साध्या मुक्ताईला जर एवढा मोठा राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस जर घाबरत असेल, मुक्ताताई कदम यांनी त्यांचं नाव नाही घेतलं, परंतु रवींद्र पोखरकर यांनी नाव घेतलं, त्यामुळे मी नाव घेत आहे. लक्षात ठेवा, जर एवढा मोठा माणूस एवढ्या ह्याला घाबरत असेल, म्हणजे अंधाराला कशाची भीती असते तर प्रकाशाची, असत्याला जर कशाची भीती असते तर सत्याची. हे चित्र स्पष्ट करणारं हे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. आणि आज आपण जर एकमेकासाठी जर नाही बोललो, लक्षात ठेवा, प्रत्येकजण खंबीर आहे. मुक्ताताई बोलत आहेत म्हणजे खंबीर आहेत, कारण त्यांच्या नसानसामध्ये
एकच विचार आहे आणि तो म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर हाच विचार आहे. आणि हा विचार ज्यांना कळला का त्यांना कशाची पर्वा नसते. ज्यांना तुकाराम महाराज कळले का एकटा निधड्या छातीने एकटा माणूस लढतो. तुकाराम महाराज लढले, एकटे लढले या व्यवस्थेच्या विरोधामध्ये. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज महान योद्धा होते आणि त्या योद्ध्याची परंपरा आज आपल्या मुक्ताई कदम चालवताना दिसत आहेत. त्रिशूळ पाटील चालवताना दिसत आहेत. त्रिशूळ पाटील असतील आणि यांच्यावर सुद्धा मागच्या काळामध्ये एवढं हे झालं, फोन वगैरे काय नो बायनो. अरे बाबांनो, त्यांची भूमिका समजून घ्या, प्रश्न समजून घ्या. आणि हे कोण आहेत? सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले. लक्षात ठेवा, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले. आणि यांना जर तुम्ही घाबरत असाल तर तुमच्या ह्याच्याखाली किती अंधार आहे हेच यातून स्पष्ट होतं. यापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्यामुळे तमाम चळवळीतील लोकांना आव्हान आहे. तमाम चळवळीतील लोकांना आव्हान आहे. अशा वेळी यांच्यासाठी उभं राहा. लक्षात ठेवा. आणि यामुळेच मला या राजकीय विषयावर बोलावं लागतं. आता जर प्रशांत कोरटकर जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देत असेल तर आम्हाला बोलावंच लागेल. अजून तो कोण, आज अरमान पटेल कोण आहे, संभाजीनगरचा कुठला तरी, त्याने फार चॅलेंज केलं संभाजी महाराजांच्या ह्याला. अजून त्याला अटक नाही, काही नाही. म्हणजे ज्याची मागणी स्वतः उदयनराजे भोसले यांनी अमित शहा यांची भेट घेऊन मागणी केली की एक असा कायदा करा की महामानवांची कोणी जर बदनामी करेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. परंतु तो कायदा सुद्धा पारित होत नाही. एकीकडे महामानवामध्ये वाद लावले जात आहेत. मी कालच त्याच्यावर व्हिडिओ बनवला. आणि अशा या वातावरणामध्ये महामानवांची परंपरा जोपासण्यासाठी, सांगण्यासाठी जर कोणी लढत असेल, बोलत असेल आणि अशा विरुद्ध जर FIR होत असेल, FIRला काय क्षुल्लक कारण आहे. जे काम निवडणूक आयोगाने करायला पाहिजे, म्हणजे तिथं जाऊन त्या कोणत्याही पार्टीच्या सदस्य नसताना, उमेदवार नसताना तिथं जाऊन रस्त्याचे प्रश्न, नालीचे प्रश्न, लाईटीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न किंवा तुम्ही वोटिंगला पैसे घेऊ नका, हे तर निवडणूक आयोगाचं काम आहे. उलट निवडणूक आयोगाने एखादं प्रशस्तीपत्र द्यायला हवं किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये बोलून मुक्ताताई कदम यांचा गौरव करायला हवा. असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि स्वतःला जर लाज असेल निवडणूक आयोगाला, कारण याच्या अगोदर नरेंद्र मोदींनी काय काय बोललं आहे. अगदी पुलवामामध्ये शहीद झालेल्यांच्या नावाने प्रधानमंत्र्यांनी मत मागावं, असा प्रधानमंत्री आपल्या देशाला असावा. आणि निवडणूक आयोगाने काय कार्यवाही केली त्याच्यावर. उघडपणे किती मोठे पैशाची हेराफेर होते माहीत नाही का. कोणत्याही हजारो, प्रत्येक लोकाला विचारा, प्रत्येकाच्या घरामध्ये 1000, 500, 2000 मटण पार्टी सगळं होतं. एवढा पैसा कुठून येतो? हा सगळा मोजमापामध्ये आहे का? आणि हे सगळं उघडपणे होत असताना निवडणूक आयोगाला हे माहीत नाही का? या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या जर संपत्तीची चौकशी केली, लक्षात ठेवा, तर किती निघेल हे निवडणूक आयोगाला माहीत नाही का? म्हणजे एवढ्या मोठ्या बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये जर कोणी खरं बोलत असेल, आजच्या काळामध्ये जर ते चालत नसेल आणि त्याच्यावर जर FIR होत असेल, तर याचा अर्थ संविधान नुसतं धोक्यातच नाही तर संविधान संपलेलं आहे. लक्षात ठेवा, सध्या उघडपणे हुकुमशाही सुरू आहे. आणि जर अशा विरोधात जर तुम्ही आज बोलला नाहीत, केवळ राजकीय म्हणून जर दुर्लक्ष कराल, तर येणारा काळ तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ठामपणे, लक्षात ठेवा, माझी त्यांची काही ओळख नाही, परंतु आम्ही ठामपणे त्यांच्या सोबत आहोत. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.